विद्यार्थी मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया या नवीन फिजिकल क्वांटिटीची ओळख आपल्या सगळ्यांना आता झाली असेलच. आपण मागेच बघितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या वस्तूच्या मासवर अवलंबून असतो. मास जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया नक्की जास्त असेल. दुसरा एक पॉईंट पाहिला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, की ज्याला आपण R² म्हटलं होतं त्या फॉर्म्युलामध्ये. म्हणजे ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून आहे. जर त्या वस्तूचं मास त्या ॲक्सिसपासून जास्त लांबवर पसरलेलं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, आणि जर त्या वस्तूचं मास त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून कमी डिस्टन्सवर असेल तर नक्कीच त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल. मग आपण आता तिसरा पॉईंट बघितला होता, ॲक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया हा ॲक्सिस ऑफ रोटेशनवर देखील अवलंबून आहे. मग आता वेगवेगळ्या ज्या जॉमेट्रिकल शेप्स असलेल्या ज्या वस्तू आहेत, जसं या ठिकाणी रिंग दिसते पहा, ही एक रिंग आहे आणि या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं दिलेला आहे पहा, mr². त्यानंतर हा ॲक्सिस जो आहे तो सेंट्रल ॲक्सिस म्हणजे पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे असा ॲक्सिस आहे. तो ॲक्सिस जर बदलला आपण तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. त्याचा फॉर्म्युला येतो mr²/2. त्याच्यानंतर इथे एक डिस्क आहे पहा इथं, आणि त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस म्हणजे हा असा ॲक्सिस, सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं दिलेला आहे mr²/2. असं प्रत्येक वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी दिलेला आहे. हे पहा, या सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं आहे, त्यानंतर हॉलो स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे, आपण रिंग म्हणजे हा फॉर्म्युला, त्याच्यानंतर डिस्क, युनिफॉर्म डिस्क या सेंट्रल ॲक्सिस भोवती हा एक फॉर्म्युला, ह्याचं डेरिव्हेशन आपल्याला आता बघायचं आहे. आणि ते मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे. त्यासाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dmr² हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. आधी एक फॉर्म्युला बघितला होता आपण, समेशन ऑफ mir_i² वेअर I चेंजेस फ्रॉम 1 to n. हा n पार्टिकल सिस्टीमसाठीचा फॉर्म्युला आहे. आणि हा रिजिड बॉडी असेल की जिथं मास अखंडपणे पसरलेलं असतं त्या ठिकाणी समेशनच्या जागी आपण इंटिग्रेशन घेतलं आहे. आणि हा फॉर्म्युला आता आपण यूज करून आपला 2 डेरिव्हेशन्स आपण आता बघणार आहोत. तर पहिला प्रश्न इथं आता, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना तो ॲक्सिस ऑफ रोटेशन जो त्यांनी सांगितला आहे तो कसा सांगितला आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे आता समजा ही डिस्क जी आहे, ही डिस्क मी अशी काढली, साईडनी मी बघतो या डिस्कला, हा इथं आहे त्याचा सेंटर, आणि तो ॲक्सिस जो आहे तो असा मी काढतो आहे, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ही डिस्क आहे. आता इथं आपण अभ्यास करतो आहे रिंगचा. समजा आता अशी रिंग आहे ही, की रिंग मी अशी घेतली आहे, साईडनी बघतो या रिंगला, आणि इथं आहे त्या रिंगचा सेंटर. मग आता इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन मी असा काढेन, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ही जी रिंग आहे ती रिंग मी वरच्या बाजूनी पाहिली, टॉप व्ह्यू, तर मला ती रिंग अशी दिसेल, म्हणजे गोल दिसेल बरोबर या प्रकारे. मग आता तोच व्ह्यू इथं घेतला आहे मी, आणि हा पहा इथं रिंग मी जी डायग्राम जी घेतली आहे ती अशी सर्क्युलर रिंग आहे, आणि त्या रिंगचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो O पॉईंटमधून जातो आहे, आणि तो या आकृतीच्या प्रतलाला लंब आहे. म्हणजे या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन काढायची काही गरज नाही. तर हीच डायग्रॅम जर अशा प्रकारे साईड व्ह्यूनी काढायची असेल तर अशी दिसेल पहा. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन या ठिकाणी मिळेल आपल्याला. मग आता या ॲक्सिस ऑफ रोटेशन कळलं तुम्हाला, रिंग कळली. आता ही जी रिंग आहे या रिंगचं जी रेडियस आहे ती रेडियस R घेतली आहे, मास m घेतलेला आहे. टोटल मास ऑफ द रिंग बिग M, टोटल रेडियस ऑफ द रिंग बिग R. मग आपण आता काय करूयात, त्या रिंगचं एक छोटंसं एलिमेंट म्हणजे काय, भाग, स्मॉल एलिमेंट म्हणजे छोटासा भाग. तर इथं एक छोटासा एलिमेंट घेतला आहे, छोटासा भाग घेतला आहे की ज्याचा मास आहे dm.
मग असं समजा की फक्त डी एम हे छोटंसं मास आहे आणि ते किती डिस्टन्सवर आहे, आर एवढ्या डिस्टन्सवर आहे. कुठून, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. ॲक्सिस ऑफ रोटेशन ओ पॉईंटमधून जातो आहे, तर ते डिस्टन्स आहे आर आणि मास आहे डी एम. मग आपला जो फॉर्म्युला आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन डी एम आर स्क्वेअर. इथं आपण आरच्या जागी काय घ्यायचं, मग आता बिग आर घ्यायचं. म्हणजे आपला फॉर्म्युला काय मिळेल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन डी एम बिग आर स्क्वेअर. आता ही रेडियस जी आहे ही रेडियस तर कॉन्स्टंट आहे, मग ती रेडियस इंटिग्रेशनच्या बाहेर आपण घेऊया आणि मग आपल्याला मिळेल आर स्क्वेअर इंटिग्रेशन डी एम. आता इंटिग्रेशन डी एम म्हणजे काय, इंटिग्रेशन डी एम म्हणजे ॲडिशन ऑफ डी एम, समेशन ऑफ डी एम, म्हणजेच डी एम जे आहे त्या सगळ्यांची बेरीज. मग आता हे पहा, इथे एक डी एम आहे, याच्या पुढे एक डी एम आहे, त्याच्या पुढे एक डी एम आहे, अशी इथे एक डी एम आहे, इथे एक डी एम आहे, इथे एक डी एम आहे, असे डी एम सगळ्या डी एमची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल काय मिळेल, मास मिळेल. आणि ते टोटल मास जे आहे त्या रिंगचं आहे ते बिग एम. त्यामुळं आपल्याला इंटिग्रेशन डी एम जर काढायचं म्हटलं तर आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ डी एम इज इक्वल्स टू बिग एम. हे पहा इथं. आणि मग ती किंमत मी इथे घेतली, आय इज इक्वल्स टू एम इंटू बिग आर स्क्वेअर. सो दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो नेमका कुठला आहे आणि कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. जर ॲक्सिस बदलला तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार आहे हे विसरायचं नाही आपण. मग आता आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर झालं, रिंगचं झालं. आता याचप्रमाणे आपण डिस्कचं बघूया. आपण डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म डिस्क अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. पहा आता इथे एक डिस्क आहे. तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ही जी डिस्क आहे ही डिस्क मी जर अशी साईडनी बघितली तर मला अशी दिसेल. डिस्क म्हणजे एक नाणं, एक चकती. आता हा आहे सेंटर आणि त्याच्या इथे मी ॲक्सिस असा दाखवतो आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मग हे जे चित्र मी असं साईडनी बघतो आहे, आता हेच जर मी वरून बघितलं तर ती डिस्क मला कशी दिसणार आहे, सर्कल दिसणार आहे वरून पाहिल्यावर, टॉप व्ह्यू. म्हणजे इथे डायग्राममध्ये दाखवलं पहा त्याप्रमाणे ती डिस्क मला दिसणार आहे. मग आता इथे डेरिवेशनमध्ये परत काय काय केलं पहा. त्या डिस्कची रेडियस आहे बिग आर, त्याच्यानंतर मास आहे यम. इथे एक नवीन फॅक्टर या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि तो नवीन फॅक्टर म्हणजे मास पर युनिट एरिया. त्याला इथे रो म्हटलं आहे आणि पुस्तकात सिग्मा म्हटलं आहे. काय रो म्हटलं काय आणि सिग्मा म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. रो म्हणजे काय घेतलं आपण, मास पर युनिट एरिया. रो इज इक्वल्स टू मास पर युनिट एरिया. इथं सिग्मा जरी घेतलं तर मास पर युनिट एरिया असं दिलं तरी चालेल आपल्याला, नो प्रॉब्लेम. सिग्मा मास पर युनिट एरिया ह्याला आपण या ठिकाणी म्हटलं आहे सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी इज द रेशो ऑफ मास अँड एरिया. तर इथं आता आपण रो इज द मास पर युनिट एरिया असं आपण घेऊया. म्हणजे काय, युनिट एरियाला रो मास, तर यम एरिया युनिट एरियाला रो मास, तर जो काही एरिया आपण घेतला असेल ए त्याला किती मास, असं करून आपण ते राष्ट्र मांडून आपल्याला पाहिजे त्या किमती काढू शकतो मासच्या. तर थोडक्यात लक्षात आलं असेल तुमच्या की मास पर युनिट एरिया म्हणजे युनिट एरियासाठी रो मास असं आपण कन्सिडर करूया. मास आपण एरियाला आपण काय म्हटलं आहे, सरफेस डेन्सिटी. ओके. आता इथं आपण ही जी डिस्क आहे, इथं आकृतीत जी दिसते डिस्क, ही डिस्क रिंग्जनी बनली आहे. म्हणजे आता बघा, समजा माझ्याकडे अशा भरपूर रिंग्ज आहेत. ही पहिली रिंग आहे, त्याच्यानंतर दुसरी एक रिंग आहे की त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त रेडियस असलेली, ती त्याच्यावर ठेवली मी. अजून एक रिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त रेडियस असलेली, ती त्याच्यावर ठेवली. अशा प्रकारे वेगवेगळ्या रेडियसच्या, वाढत चाललेल्या रेडियसच्या रिंग्ज माझ्याकडे आहेत. आणि अशा सगळ्या रिंग्ज मी एकावर एक एकावर एक एकावर एक असं जर ठेवत गेलो तर मला पूर्ण डिस्क मिळेल. थोडक्यात काय की ही डिस्क जी आहे ही रिंग्जनी बनली आहे असं आपण म्हणूया. आणि याच्या सगळ्या ज्या रिंग्ज आहेत त्यातली एक कुठली तरी रिंग इथं घेऊया आपण. या डायग्राममध्ये इथं बघा, ही एक रिंग इथं आपण घेतली आहे, ही रिंग. आणि ती एक रिंग विचारात घेऊया की त्या रिंगचं जे मास आहे त्याची रेडियस आहे याचा आपण या ठिकाणी विचार करूयात. हे पहा, R is the radius of that ring, dr is the thickness of that ring. मग त्या
रिंगचा जो एरिया आहे तो एरिया किती येईल? तर एरिया कसा काढतो आपण? रिंगचा एरिया, अशी रिंग आहे, सर्कम्फरन्स इंटू थिकनेस, म्हणजे हे एवढा सर्कम्फरन्स 2πr, थिकनेस म्हणजे जाडी त्याची म्हणजे हाईट, ती किती आहे? dr, म्हणजे टोटल एरिया किती झाला त्या रिंगचा? 2πr dr. मग आता 2πr dr एवढा एरिया झाला. मग आपलं मास कसं काढणार? आपल्याला माहिती आहे युनिट एरियाला मास किती आहे? रो. तर आपला एरिया किती निघाला आहे? 2πr dr. याला किती बरं येईल मग मास? युनिट एरियाला रो मास, तर एवढ्या एरियाला किती मास? तर त्या मासची व्हॅल्यू म्हणजे डीएमची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2πr dr इंटू रो, म्हणजे एवढा काय झाला? डीएम, त्या रिंगचं मास झालं हे पहा. या ठिकाणी आपण घेतलं आहे मास ऑफ द रिंग, त्याला आपण म्हटलं आहे डीएम. ओके. मग आता मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे ना आपल्याला. मग मुवमेंट ऑफ इनर्शियाचा आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे? मास इंटू रेडियस स्क्वेअर. मास आहे डीएम, डीएम म्हणजे 2πr dr, हे 2πr dr इथं घेतलं, आणि त्याची रेडियस किती आहे त्या रिंगची? r स्क्वेअर, आणि म्हणून आपण इथं r स्क्वेअर घेतलं आहे, r स्क्वेअर. मग आपल्याला टोटल काय मिळालं पहा? 2πr आणि r स्क्वेअर r क्यूब झाले dr इंटू रो. अशा प्रकारे त्या रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला. पण आपल्याला डिस्कचा काढायचा आहे. मग अशा भरपूर डिस्क आहेत, मग अशी मी दाखवल्याप्रमाणे. मग प्रत्येक डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि याप्रमाणे त्याच्या किमती काय मिळवायच्या आणि सगळ्यांची बेरीज करायची आणि टोटल मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. मग सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं? ॲडिशन. ॲडिशन म्हणजे समेशन, समेशन म्हणजे इंटिग्रेशन. आणि म्हणून एम आय ऑफ डिस्क म्हणजे पूर्ण डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन, ह्याचंच इंटिग्रेशन करायचं. कशाचं? ह्याचं 2πr क्यूब dr इंटू रो, ह्याचं इंटिग्रेशन. आता हे इंटिग्रेशन कुठून कुठं करायचं? 0 to r. आता हे 0 to r काय आहे? हे लिमिट आहे. 0 म्हणजे लोअर लिमिट, r म्हणजे अप्पर लिमिट. म्हणजे इथं आपण सेंटर जो घेतला आहे तिथे रेडियस किती आहे? 0, आणि ह्या पूर्ण एंडला त्या डिस्कच्या एवढं रेडियस किती आहे? बिग r. म्हणजे लिमिट कुठून कुठं? 0 to r. त्याप्रमाणे इथे लिमिट्स लिहिलेत पहा, 0 to r. मग आता याच्यात कॉन्स्टंट काय आहे? 2π आणि रो हे कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, r क्यूब dr. आता इंटिग्रेशन ऑफ r क्यूब dr ह्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं पहा. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx, काय फॉर्म्युला याचा? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला कशाचं इंटिग्रेशन काढायचं आहे? r क्यूब dr. मग इथं nची किंमत 3 घ्यायची आणि एक्सच्या जागी r घ्यायचं. काय येतं पहा? r रेस टू 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1, म्हणजे काय झालं? r रेस टू 4 अपॉन 4, म्हणजे r4 अपॉन 4 हे काय आलं? इंटिग्रेशन. हे पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे r4 अपॉन 4. आता r रेस टू 4 अपॉन 4 असं इंटिग्रेशन आलं की तिथं आपण स्क्वेअर ब्रॅकेट करतो आणि त्याची लिमिट्स लिहितो याप्रमाणे 0 to r, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आणि ह्याच्या पुढची स्टेप काय करतो आपण? हे स्मॉल आर जे आहे या स्मॉल आरच्या जागी ते अप्पर लिमिट घेतो. म्हणजे स्मॉल आरच्या जागी आता अप्पर लिमिट काय आहे? बिग r, r रेस टू 4 अपॉन 4 मायनस या स्मॉल आरच्या जागी 0 घेतो, 0 रेस टू 4 अपॉन 4. अशा प्रकारे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं आपण करतो. आपली ही नेहमीची पद्धत आहे. त्याप्रमाणे इथं या स्मॉल आरच्या जागी बिग r घेतलेलं आहे, r रेस टू 4 अपॉन 4, r रेस टू 4 अपॉन 4 मायनस 0 रेस टू 4 अपॉन 4 म्हणजे 0. तर अशा प्रकारे याच्या पुढची स्टेप मिळालेली आहे आपल्याला इथं 2π रो अपॉन 4 इंटू ब्रॅकेट r रेस टू 4 मायनस 0. आणि मग आपण पुढे काय केलं पहा. हे 2 1 is 2, 2 2 are 4 भाग घालायला आणि i इज इक्वल्स टू मिळालं पाय r रेस टू 4 रो अपॉन 2. आणि मग त्याच्या पुढं पहा पाय r रेस टू 4ला आपण त्याची फोड करायची r स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. आणि मग मी इथं r स्क्वेअर पाय r स्क्वेअर एका बाजूला घेतलं आहे रो आणि r स्क्वेअर अपॉन 2 एका बाजूला. पाय r स्क्वेअर रोची व्हॅल्यू काय असेल बरं?
आता टोटल मास त्या डिस्कचं किती आहे, बिग एम आहे, आणि टोटल एरिया किती आहे, पाय आर स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे युनिट एरियाला रो मास आहे. मग टोटल एरिया किती आहे त्याचा, त्या डिस्कचा, पाय आर स्क्वेअर, कारण बिगर रेडियस असल्यामुळं टोटल एरिया पाय आर स्क्वेअर. मग युनिट एरियाला रो मास, तर पाय आर स्क्वेअर एरियाला किती मास, तर आपल्याला उत्तर मिळेल रो इंटू पाय आर स्क्वेअर, आणि ही किंमत म्हणजे टोटल मास झालं त्या डिस्कचं. आणि मग ती किंमत इथं घेतली, बिग एम इज इक्वल्स टू रो पाय आर स्क्वेअर. तर त्याप्रमाणे मिळालं आपल्याला एम आर स्क्वेअर बाय 2. तर हे झालं पहा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. तर याप्रमाणे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कचा मिळाला आहे अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हे या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे की कुठल्या अक्षाभोवती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो आहे. तर याप्रमाणे 2 डेरिवेशन झाले पहा, रिंग त्यानंतर डिस्क. मग वेगवेगळ्या अक्षाभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढता येईल हे आपण उद्या बघूयात. ओके, थँक्यू.